नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, टी-आय-टी 2025 चा निकाल घोषित झालेला आहे आणि तुम्ही इथं पाहत असाल मी आता टी-आय-टीच्या ऑफिशियल वेबसाईटला आहे आणि या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी-आय-टी 2025 निकाल ही नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला निकाल पाहण्यासाठी ही जी वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर हे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर इथं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 निकाल यावरती क्लिक केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी गुणपत्रक डाउनलोड वेब लिंक तुम्हाला हे ऑप्शन दिसेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथं क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. हा रिझल्ट जो आहे तो आज म्हणजेच 18/8/2025 ला डिक्लेअर झालेला आहे आणि 31/8/2025 पर्यंत तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. आता इथं पहा लॉग इन क्रेडेन्शियल याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे आणि त्याखाली तुम्हाला पासवर्ड टाकून हा दिलेला कॅप्चा इथं टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे, पब्लिश होणार आहे. तर आता मी काय करतोय इथे माझा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर इथे टाकून घेतोय. आता हा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर तुम्हाला कुठे भेटेल? तर आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं तर त्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन भेटेल आणि तुमच्याकडे जर हॉल तिकीटची कॉपी असेल तर त्या हॉल तिकीटवरती तुम्हाला रोल नंबर भेटणार आहे. दोन्हीपैकी कुठलेही टाका आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकत असताना मित्रांनो डेट, मंथ आणि इयर, डेट आणि मंथच्या मध्ये असं डॅश दिसतंय तसंच डॅश द्यायचंय तुम्हाला. समजा तुमची जन्मतारीख 2 असेल तर तुम्हाला 2 टाकायचं नाहीये, 02 टाकायचं आहे. महिना 6 असेल तर त्या दोन्हीच्या मध्ये डॅश देऊन 06 आणि डॅश करून फक्त वर्षाचे शेवटचे 2. सपोज माझी जन्मतारीख 2000 असेल तर मी डबल 0 टाकणार आहे. 1/6/2000 असेल तर 01-06-00 असं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही लॉगिन वरती क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचं सर्व माहिती येईल आणि या ठिकाणी तुम्हाला भेटलेले मार्क्स या ठिकाणी दिसत आहेत. तर 200 पैकी तुम्हाला किती मार्क भेटलेत हे तुम्हाला दिसून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील तुमचा रिझल्ट हा पाहू शकता आणि त्याची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता. धन्यवाद.